जालना लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांचे प्रत्येक मतदारासोबत प्रेमाचे व आदराचे वागणे मतदारांना आवडत आहे. पैठण येथील सभेतील एक प्रसंग आहे. एक प्रौढ मतदार आपले म्हणणे मांडण्यासाठी स्टेजवर आले व त्यांचे म्हणणे मांडल्यानंतर ते स्टेजवरच एका बाजूला खाली बसले व मंगेश साबळे यांच्या ते लक्षात आले की हे प्रौढ व्यक्ती असून खाली बसले आणि मी खुर्चीवर बसलो. ही गोष्ट त्यांना पसंत आली नाही व त्यांनी लगेच त्यांना बोलावून खुर्ची दिली. पुढे त्यांनी जे काही केले ते पॉलिसी म्हणून नाही तर एक आदराच्या भावनेतून केले. परंतु चॅनलवाल्याचे माईक त्यांच्या कॉलरला असल्यामुळे त्यांचा संवाद कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. बघा तो संवाद काय आहे. हे खाली बसले, योग्य नाही वाटत ती खुर्ची द्या त्यांना. माझ्यामुळे जनता नाही तर जनतेमुळे मी मोठा आहे, म्हणून ही आदराची भावना मंगेश साबळेमध्ये दिसून आली आहे. त्यांचा हा स्वभाव सर्वांना आवडत आहे. त्यामुळेच संपूर्ण गाव व मतदारसंघातील आणि मतदारसंघाबाहेरील आणि सर्व महाराष्ट्रातील नागरिक त्यांना कशी मदत करत आहेत ते पैठण येथील सभेतील दुसरा प्रसंग बघा. बीड गेवराई मतदार नाही पण 4 दिवसाला फिरतो उद्या जालना मतदारसंघात मागा आणि हे 2000 मधात जालना सर खरंच हे चित्र बघून डोळ्यावर विश्वास बसत नाही की दुसरीकडे गर्दी जमवण्यासाठी वाहन देऊन, पैसे देऊन, मोठमोठे नेते आणून, नटनट्या आणून गर्दी जमवली जाते. ही तळमळ मतदारसंघाच्या बाहेरील मतदाराची आहे. तीच भावना जालन्यातील मतदाराची झाली तर दिल्लीपर्यंत मंगेश साबळेंना पाठवण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही. जालना लोकसभा मतदारसंघात नवा विक्रम होऊ शकतो. धनशक्तीचा पराभव होऊन जनशक्तीचा विजय होऊ शकतो. शेवटी मतदाराला राजा म्हणतात. निर्णय त्याच्याच हातात आहे. सकारात्मक पीसी न्यूज चॅनल, जालना.